नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजकाल बऱ्याच जणांना जे डायजेशन रिलेटेड आजार होतात, जसं की पोट फुगत असतं, ॲसिडिटी, पोट साफ होत नाही, सतत ढेकर येत असतात, तर अशी काही जेव्हा लक्षणं येतात तेव्हा खूप जणांना असं वाटतं की लगेच मेडिसिन घ्यावं. पण तुम्हालाही माहिती आहे की सतत मेडिसिन घेऊन त्याचे साईड इफेक्ट्सही असतात. म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा अशी लक्षणं असतात तेव्हा घरच्या घरी तुम्ही काय करू शकता. कारण पोटाच्या विकारांसाठी स्पेशली ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं किंवा ॲसिडिटी होणं यासाठी घरगुती आणि नैसर्गिक असे खूप चांगले उपाय आहेत. ह्याने तुम्हाला इन्स्टंट म्हणजे लगेच आरामही पडतो. सो तुम्हाला सुद्धा सतत पोटाचे काही ना काही विकार असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PHD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. आधी आपण जाणून घेऊया की जे काही पोटाचे विकार, गॅसेस हे कशामुळे होतात. सो ह्याचं मेन जे कारण आहे ते म्हणजे गट डिसबायोसिस. म्हणजे पोटामध्ये जे काही आपले बॅक्टेरिया असतात, चांगले बॅक्टेरिया, खराब बॅक्टेरिया, ह्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतं, म्हणजे चांगले बॅक्टेरिया जे आहेत ते कमी होतात आणि खराब बॅक्टेरिया वाढायला लागतात. म्हणूनच पोटामध्ये खूप जास्त गॅस बनायला लागतो. त्यानंतर जर तुम्ही जेवताना खूप घाईघाईने खात असाल तर त्यामुळे सुद्धा काही हवा किंवा एअर जे आहे तुमच्या फूड पाईपमधून पोटामध्ये जाते आणि मग गॅसेस बनवू शकतात. त्यानंतर पुढचं कारण आहे तुम्ही खूप मैद्याचे पदार्थ, प्रोसेस फूड्स किंवा तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ खात असाल तर ह्यामुळे सुद्धा जे काही ॲसिडिटी किंवा इंडायजेशनचे त्रास होऊ शकतात. पुढचं कारण आहे ते म्हणजे तुमची झोप. तुमची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर पचनाचे जे काही एन्झाईम्स आहेत ते व्यवस्थित बनत नाही आणि म्हणूनच खाल्लेलं अन्न पचत नाही आणि सतत ॲसिडिटी आणि गॅसेसचे प्रॉब्लेम होतात. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा पचनाचे विकार खूप जास्त प्रमाणात वाढून जातात. कारण कॉर्टिसॉल लेवल जेव्हा हाय असते तेव्हा आपली पचन संस्था आहे ती व्यवस्थित काम करत नाही आणि म्हणूनच कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, ब्लोटिंग होऊ शकतं, अपचनाचे बरेच विकार तुम्हाला होऊ शकतात. तर आता आपण बघूया 3 असे घरगुती पदार्थ जे तुम्ही घेऊ शकता जेव्हा केव्हाही तुम्हाला पचनाचे काहीही विकार असतील. पहिला जो पदार्थ आहे ते म्हणजे ओवा आणि सेंधव मीठ हे कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आहे. सो काय करायचं आहे तुम्हाला, 1 चमचा ओवा हा तव्यावर हलका भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच थोडंसं सेंधव मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि हा मग भाजलेला ओवा तुम्हाला चावून खायचा आहे आणि मग त्यावर तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे. सो ह्यामुळे काय होतं तर बघा, जो काही ओवा आहे ह्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो. सो हे थायमॉलमुळे काय होतं, पोटामध्ये जे काही पाचक रस म्हणजे जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते व्यवस्थित बनायला सुरुवात होते. कारण बऱ्याच वेळा डायजेशनचे जे प्रॉब्लेम होतात ते होतात एन्झाईम्स व्यवस्थित न बनल्यामुळे. म्हणून जेव्हा तुम्ही ओवा खाता तेव्हा जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते व्यवस्थित बनतात आणि म्हणूनच खाल्लेलं अन्न पचायला लागतं. त्यानंतर जेव्हा तुम्ही सेंधव मीठ घेता त्यामध्ये थोडेफार काही मिनरल्स असतात. सो ह्यामुळे सुद्धा पचन सुधारतं आणि ब्लोटिंग कमी होतं. आणि जेव्हा कोमट पाणी तुम्ही घेता तेव्हा आपले आतडे सुद्धा रिलॅक्स होतात आणि मग गॅस लवकर रिलीज व्हायला सुद्धा मदत होते. सो ह्यामुळे ब्लोटिंग लगेच कमी होऊ शकते. सो जेव्हा तुम्हाला प्रचंड प्रमाणात ब्लोटिंग किंवा गॅसेस होतात तेव्हा हे तुम्ही ओवा, सेंधव मीठ आणि गरम पाणी हे नक्की करून बघा. आणि तुम्हाला नेहमीच पचनाचे आजार असतील तर तुम्ही ओवा नियमितपणे सुद्धा खाऊ शकता. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आलं आणि लिंबू. बघा, आल्यामध्ये जिंजरॉल असतं जे पोटातली जळजळ कमी करतं. इव्हन डायजेस्टिव्ह एन्झाईम सुद्धा लगेच बनवण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आतड्यांची सूज कमी करतं. तुम्हाला जर सतत पोटामध्ये क्रॅम्प्स येत असतील तर ते सुद्धा कमी होतात आल्यामुळे. आणि लिंबू जे आहे ज्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, सो ह्यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्या लोकांना लो स्टमक ॲसिडचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण युजली असा विचार करतो की ॲसिडिटी होणं म्हणजे स्टमक ॲसिड वाढणं किंवा ॲसिड लेवल शरीरामध्ये वाढणं, पण ॲक्च्युली ह्याच्या उलटं होत असतं. ॲसिड लेवल कमी होते म्हणून ॲसिडिटीचा त्रास होतो. म्हणजे आपला फूड पाईप आहे तो कम्प्लिटली बंद होण्यासाठी ॲसिड व्यवस्थित बनणं गरजेचं आहे आणि जेव्हा ॲसिड बनत नाही तेव्हा तो फूड पाईप म्हणजे अन्ननलिका आहे ती लूज होते आणि मग पोटातला ॲसिड बाहेर निघतं. सो जेव्हा पण तुम्ही लिंबू रेग्युलरली घेता तेव्हा स्टमक ॲसिड जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते व्यवस्थित बनण्यासाठी मदत होते. त्यानंतर जे काही डायजेशन रिलेटेड कंप्लेंट्स आहेत, मळमळ होणं किंवा नॉशिया, ही लक्षणं सुद्धा कमी होतात. तर हे कसं घ्यायचंय बघा, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडं आलं किसून घालायचंय आणि त्यामध्येच तुम्हाला अर्धा लिंबू जो आहे तो पिळायचा आहे आणि मग हे पाणी तुम्हाला हळूहळू प्यायचंय. जेव्हा तुम्ही हे आलं आणि लिंबाचं पाणी घेता तेव्हा 20 ते 30 मिनिटांनंतर तुम्हाला लगेच आराम मिळायला सुरुवात होते. म्हणजे ब्लोटिंग कमी होते, ॲसिडिटी कमी होते, पोटात येणारे क्रॅम्प्स असतात ते सुद्धा कमी होतात. म्हणूनच ॲसिडिटीचं औषध घेण्यापेक्षा किंवा
गॅसेस, अपचनाचं औषध घेण्यापेक्षा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर तिसरा जो उपाय तो म्हणजे हिंग आणि तूप. सो हिंगाला असाफटिडा असंही म्हणतात आणि पचनाच्या रिलेटेड आजार, स्पेशली जेव्हा खूप गॅस बनत असतात त्यासाठी हे जे हिंग आहे ते खूप फायदेदायक असतं. तुम्हाला माहिती आहे का, खूप जणांना जे गॅसेस बनतात ते जसं मी सांगितलं, खराब बॅक्टेरिया जेव्हा खूप जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा सुद्धा खूप गॅसेस बनत असतात. जेव्हा तुम्ही हिंग रेग्युलरली घेता तेव्हा हे पोटातले खराब बॅक्टेरिया, स्पेशली आतड्यातले जे काही खराब बॅक्टेरिया आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आतड्यांना हे रिलॅक्सही करतं. आणि जे तूप आहे, स्पेशली तुम्ही जर गाईचं तूप घेतलं तर हे सुद्धा पचनासाठी खूप फायदेदायक आहे. बघा, तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असतं. ब्युटेरिक ॲसिड हे आपल्या आतड्यांच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. बघा, आतड्यांच्या आतले जे काही पेशी किंवा सेल्स असतात बऱ्याच वेळा ते डॅमेज होतात, तर तूप जे आहे ते आतड्यांना रिपेअर करतं. म्हणूनच आतड्यांचे आजारसुद्धा खूप लवकर कमी होतात जेव्हा तुम्ही तूप रेग्युलरली घेता तेव्हा. त्यानंतर तुपामुळे ॲसिडिटी, अपचन हे त्राससुद्धा कमी होतात. तर आता हे कसं घ्यायचं आहे, तर बघा, 1 चमचा तुपामध्ये तुम्हाला चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि मग हे गरम पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला प्यायचं आहे. त्यासोबतच तुम्ही असं करू शकता की जर तुम्हाला खूप गॅसेस होत असतील तर तुपामध्ये हिंग मिसळून ते तुम्ही पोटावर मसाज करू शकता. तर ह्यामुळे सुद्धा लगेच आराम मिळतो. सो जेव्हा केव्हाही तुम्हाला काही पचनाचे विकार होत असतील तर कुठलंही औषध घेण्याच्या आधी या तिन्ही मधला कुठला तरी एक उपाय तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला लगेच आराम मिळेल. सो तुम्ही सुद्धा हे ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आराम मिळाला की नाही. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्यासोबतच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असेल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.